25 मिनिटे स्टडी टेक्निक विद्यार्थ्यांना कशी मदत करते? या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील प्रश्नांची मानसशास्त्रीय उत्तरे मिळतील. काही विद्यार्थ्यांना अभ्यास करताना लक्ष का लागत नाही? अभ्यास करताना लवकर कंटाळा का येतो? 25 मिनिटे स्टडी टेक्निक म्हणजे नेमकी काय आहे? ही पद्धत विद्यार्थ्यांच्या मेंदूला कशी मदत करते? अभ्यासात लक्ष वाढवण्यासाठी कोणती सोपी सवय लावता येते? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. आजच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करताना एक मोठी अडचण येते. ती म्हणजे अभ्यासात लक्ष न लागणे. काही वेळ अभ्यासाला बसल्यानंतर मन लगेच मोबाईल, सोशल मीडिया किंवा इतर गोष्टींकडे वळते. यामुळे विद्यार्थ्यांना वाटते की ते अभ्यासात कमजोर आहेत. पण अनेक वेळा समस्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेमध्ये नसते, तर अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये असते. मानसशास्त्र सांगते की मानवी मेंदू एकाच कामावर सतत खूप वेळ लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणूनच अभ्यासासाठी एक प्रभावी पद्धत सांगितली जाते. ती म्हणजे 25 मिनिटे स्टडी टेक्निक. या पद्धतीला अनेक ठिकाणी पोमोडोरो टेक्निक असेही म्हणतात. आज आपण पाहूया की ही पद्धत विद्यार्थ्यांना नेमकी कशी मदत करते. मेंदूचे लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. जेव्हा विद्यार्थी स्वतःला सांगतात की मला फक्त 25 मिनिटे अभ्यास करायचा आहे, तेव्हा मेंदूला ते काम सोपे वाटते. मोठा अभ्यास पाहून मन घाबरत नाही. मानसशास्त्रानुसार लहान वेळेच्या उद्दिष्टांमुळे मेंदू अधिक सहजपणे लक्ष केंद्रित करू शकतो. कंटाळा कमी होतो. अनेक विद्यार्थी तासनतास अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात, पण सतत अभ्यास केल्यामुळे थकवा आणि कंटाळा येतो. 25 मिनिटे अभ्यास आणि त्यानंतर 5 मिनिटांचा छोटा ब्रेक घेतल्यामुळे मेंदूला विश्रांती मिळते. यामुळे विद्यार्थी पुन्हा ताजेतवाने होऊन अभ्यास करू शकतात. अभ्यासाची सवय तयार होते. मानसशास्त्र सांगते की एखादी सवय तयार होण्यासाठी छोट्या आणि नियमित कृती महत्त्वाच्या असतात. 25 मिनिटे अभ्यास करण्याची सवय लावली तर हळूहळू विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा वेळ आपोआप वाढू लागतो. यामुळे अभ्यास हा तणाव न वाटता एक नियमित सवय बनतो. मोबाईलपासून दूर राहण्यास मदत होते. आजच्या काळात विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होण्याचे एक मोठे कारण म्हणजे मोबाईल. पण जर विद्यार्थी 25 मिनिटांसाठी मोबाईल दूर ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करतात तर त्यांची एकाग्रता वाढते. लहान वेळेच्या या अभ्यास सत्रामुळे मोबाईलचे आकर्षण कमी होते. आत्मविश्वास वाढतो. जेव्हा विद्यार्थी 25 मिनिटांचे छोटे छोटे अभ्यास सत्र पूर्ण करतात तेव्हा त्यांना स्वतःबद्दल समाधान वाटते. त्यांना वाटते की हो, मी अभ्यास करू शकतो. ही छोटी यशाची भावना विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवते. 25 मिनिटे स्टडी टेक्निक कशी वापरावी? ही पद्धत वापरणे खूप सोपे आहे. सर्वप्रथम मोबाईल सायलेंटवर ठेवा. नंतर एखादा विषय निवडा. टायमर 25 मिनिटांसाठी सेट करा. या 25 मिनिटांमध्ये फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. 25 मिनिटे पूर्ण झाल्यानंतर 5 मिनिटांचा ब्रेक घ्या. अशा प्रकारे 3 ते 4 सत्रे केल्यास अभ्यास अधिक प्रभावी होऊ शकतो. जीवनातील महत्त्वाचा धडा. अभ्यासात यशस्वी होण्यासाठी फक्त जास्त वेळ अभ्यास करणे पुरेसे नसते. योग्य पद्धतीने आणि लक्ष केंद्रित करून अभ्यास करणे अधिक महत्त्वाचे असते. 25 मिनिटे स्टडी टेक्निक ही विद्यार्थ्यांना एकाग्रता वाढवण्यासाठी, अभ्यासाची सवय लावण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. जर विद्यार्थ्यांनी ही सवय नियमितपणे अंगीकारली तर त्यांच्या अभ्यासामध्ये मोठा सकारात्मक बदल दिसू शकतो. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्या विषयावर लवकरात लवकर व्हिडिओ प्रकाशित करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की शेअर करा. विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र, अभ्यासातील अडचणी, व्यक्तिमत्व विकास, करिअर मार्गदर्शन आणि पालकांना योग्य दिशा देणारे असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. जर तुमच्या मुलांमध्ये मोबाईलचे व्यसन, अभ्यासात लक्ष न लागणे, आत्मविश्वास कमी होणे, राग वाढणे किंवा वागणुकीत अचानक बदल दिसत असतील तर अशा समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. त्यावर फक्त गोळ्या औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा योग्य मानसशास्त्रीय समुपदेशन घेणे अधिक फायदेशीर ठरते. त्यासाठी शिवाचार्य काउन्सिलिंगच्या अधिकृत नंबर 7721824873 वर तुम्ही फोन किंवा व्हॉट्सॲप करून संपर्क करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.